गणानां त्वा गणपतिगं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत नः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम् महागणपतये नमः। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अमृत आलाय? हो आलं. नमस्कार मंडळी, आपण आता शेवटच्या प्रश्नावरती आहोत आणि मागच्या वेळेचा गोषवारा अमृत वाचून दाखवत आहे. नाही पण ते आता ह्याच्यावर शेअर करायला पाहिजे ना. हा इथे ओपन आहे ना, पण ते माधवी तू झूम आधीच करून ठेवलंयस राईट? हा आता झूम करून ठेवते आधी. ऑलरेडी यू स्टार्टेड शेअरिंग. आता नाही होणार का? आता झालं ना? आता नाही होते माझं, पण मी स्टॉप शेअर करून पुन्हा शेअर करते कारण मी ऑलरेडी ते 125 केलं. गुगल चालू होतं, रिंग नव्हतं. आय थिंक या आता ठीक दिसतंय, छान दिसतंय. पण ते वर जायला पाहिजे ना, जातच नाही ना. ॲरोनी वर खाली होईल बहुतेक. वरचे सांगायचे का? कारण तुमचा 6.1 आलाय. त्यांना 6.1 पासून दिसतंय का? आधीचं प्रश्न उपनिषद ते सगळं नाही, ते नाही दिसत आहे. 6.1 पासून दिसत आहे. ॲरो डाऊन वर्क होत नाहीये का माधवी? ॲरो डाऊन वर्क होत नाहीये आणि ते मला पण नुसतंच सांगा चालेल. तुमचे इंट्रोडक्शन आहे ना तुमची, आणि आपण पुन्हा टाकणारच. ठीक आहे, दिसतंय. हा आता दिसते. प्रश्न उपनिषद 6.1 ते 6.2 गोषवारा 7 एप्रिल 2025 ह्या सेशनचा. गेल्या सेशनची समरी अमृतने वाचून दाखवली. 5वा प्रश्न ओंकार आणि ध्यान ह्यावर होता.
व्यावहारिक किंवा प्रतिभासिक देवतेवर ध्यान करण्यापेक्षा पारमार्थिक ध्यान करून ब्रह्मलोकी जावे असे तिथे सांगितले आहे. त्यानंतर निलिमाताईंनी प्रश्न 6 बद्दल बोलण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व वेदातील ज्ञान ह्या 6व्या प्रश्नात साठले आहे असं म्हणाल्या आणि तो शेवटी ठेवण्याचे कारण त्यात सर्वात महत्वाचा विचार दडलेला आहे. जसा जपाच्या माळेत मेरुमणी सर्वात शेवटी घातला जातो. 4 उपनिषदांचा संदर्भ ह्या उपनिषदात येतो. तैतरीय, छांदोग्य, मुंडक तसेच बृहदारण्य. इथे ब्रह्म आणि आत्मा ह्याच्या विवेचनाकडे आपण परत वळणार आहोत. सुकेश भारद्वाजाचा हा प्रश्न आहे. 6.1 ह्या पहिल्या श्लोकात सुकेश भारद्वाज हा शिष्य आपल्या गुरुवर्य पिप्पलादांना प्रश्न त्याला का पडला आहे ते सांगतो आणि मग प्रश्न विचारतो. हे भगवान, कोसल देशाचा हिरण्यनाभ मुंडक नावाचा वरती करायला पाहिजे. हे भगवान, कोसल देशाचा हिरण्यनाथ नावाचा राजपुत्र माझ्याकडे आला. त्याने विचारले, 16 कलांचा पुरुष तुला माहीत आहे का? मी म्हटलं, मला माहीत असते तर मी तुला सांगितले नसते का? जो खोटं बोलतो तो मुळासकट नाश पावतो, म्हणून मी खोटं बोलत नाही. माझे उत्तर ऐकून तो मुकाट्याने रथात बसला आणि परत गेला. तेव्हा असा हा पुरुष कोठे आहे हा प्रश्न मी आपल्याला विचारतो. हा श्लोक आहे तर एकदम साधा सरळ, परंतु त्यात बरंच काही दडलेले आहे. एक म्हणजे सुकेशाला माहीत आहे की सत्यमेव जयते. तो नेहमी सत्य बोलतो. माहिती नसली तर उगाच काहीतरी लावून देत नाही. श्रुतीमध्ये असं आलं आहे की जो खोटं बोलतो त्याची आणि त्याच्या कुळाची प्रतिष्ठा धुळीस मिळते. आश्रमात शिकवले जाते की कारण नसताना खोटे बोलले गेले तर समजल्यावर प्रायश्चित्त घ्यावे लागते. उदाहरणार्थ 108 वेळा गायत्री मंत्र म्हणणं. दुसरं म्हणजे राजपुत्राला एखाद्या वेळी वाटलं असावं की मी क्षत्रिय आणि हा ब्राह्मण, त्यामुळेच तर मला हे गुप्त ज्ञान देत नसेल का? इथे गुप्तज्ञानाबद्दल निलिमाताई म्हणाल्या की त्या काळी गुरुकुलात शिकवताना शिष्याचा अधिकार पाहून मगच ऋषी त्यास शिकवत असेल. विवेक चुडामणीचा इथे संदर्भ दिला होता. प्रश्न मोठा गहन आहे आणि सुकेश उत्तर शोधण्यासाठी पिप्पलादाकडे आलेला आहे आणि प्रश्न तसाही काल्पनिक आहे. 16 कला किंवा अवयव असलेला पुरुष कधी असतो का? इथे एक तर पुरुष म्हणजे काय तर ब्रह्म, पण ते तर निर्गुण अथवा निराकार, मग त्यास अवयव कसे? दुसरा प्रश्न म्हणजे फार महत्वाचा की ब्रह्माला 16 कला नाही, तो निराकार आहे. मग या पुरुषाचा आणि 16 कला याचा संबंध काय? तिसरा प्रश्न असा की 16 कला म्हणजे काय? याचा वेदातील अर्थ संपूर्ण विश्व किंवा प्रपंच किंवा जगत म्हणजे षोडश कला. मुंडक 3.2.7 मध्ये असं आलं आहे की व्यक्तीला 16 कला असतात. त्यातल्या 15 कला मुक्ती मिळते तेव्हा वेगवेगळ्या देवतांमध्ये लीन होतात आणि एक कला राहिली तिचे काय होते? ते आपले नाम, ही 16वी कला आहे. हा प्रश्न असाही वाचता येईल, 16 कलांचा पुरुष म्हणजे चैतन्य, ब्रह्म अधिक आत्मा. त्यावर प्रतिमा म्हणजे उपाधी किंवा माया, तर जणू काही 16 अवयव आहेत असं ब्रह्म तुला माहीत आहे काय? इथे उपनिषदांचे 2 प्रकार सांगितले गेले. महोपनिषद जिथे ब्रह्मवाक्य येते आणि दुसरे ब्राह्मणोपनिषद जिथे आधीच्या शिकवणीचा पुन्हा संदर्भ येतो. रिस्पेक्टिव्ह एक्झाम्पल्स हिअर, महोपनिषद म्हणजे मुंडक उपनिषद आणि ब्राह्मणोपनिषद म्हणजे प्रश्न उपनिषद. पिप्पलाद ऋषी या श्लोकात उत्तर देतात ते असे, हे 6.2 आता. पिप्पलाद ऋषी ह्या श्लोकात उत्तर देतात ते असे, हे प्रिय शिष्या, ज्यामध्ये 16 कला उत्पन्न होतात असा पुरुष शरीराच्या अंतर्भागात राहतो. निलिमाताई म्हणाल्या की ह्या 16 कलांच्या पुरुषाचा आपल्या जगाशी काय संबंध आहे हे स्वामीनाथन गुरुजींनी खूप विस्तारपूर्वक असे सांगितले आहे. छान. आज आपण तोच मंत्र पुढे बघणार आहोत. फक्त आपण मागच्या वेळी फक्त
इंट्रोडक्शन त्याची केली. आजच आपण तो पुन्हा बघणार आहोत आणि त्याच्या पुढचा पण बघणार आहोत. मी आता शेअर करते. दिसतंय का? तरी दिसतं ना? हां. तर मगाशी अमृतने सांगितलं तसं की आपल्याला या पूर्ण प्रश्नाच्या उत्तरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख करून घ्यायचा आहे. एक म्हणजे पुरुष म्हणजे काय, म्हणजे ब्रह्म. ब्रह्म किंवा पुढे जाऊन आपण ईश्वर सुद्धा म्हणू शकतो. कारण आता त्यांनी जसं सांगितलं की ज्या कला आहेत, त्या कला आहेत त्या मायेमुळे. अर्थातच, कारण ब्रह्माला काही कला वगैरे नसतात. तर माया आणि ब्रह्म मिळून आपण ईश्वर म्हणतो. तर पुढे आपण ईश्वराचा पण उल्लेख 6.5 मध्ये आपण बघणार आहोत. तर अ, पुरुष म्हणजे ब्रह्म किंवा ईश्वर असं आपल्याला म्हणायचं आहे. त्याच्यानंतर या 16 कला म्हणजे काय आहेत, तर व्यक्तीसाठी मगाशी सांगितलं अमृतने की आपल्यासाठी आपले जे काही गुण असतात त्या गुणांपासून त्यांनी आपण मुंडकोपनिषदात ते पाहिले आहेत. आज पण आपण बघणार आहोत नंतर, आज किंवा पुढच्या श्लोकामध्ये. तर ते म्हणजे काय कुठल्या कला आहेत ते आपण बघणार आहोत. आणि षोडश कलाचा आणि आपला काय संबंध आहे, की हे जे विश्व आहे किंवा हा प्रपंच आहे याचा आणि षोडश कलाचा काय संबंध आहे ते मला वाटतं 6.4 मध्ये येईल. तर अशा प्रश्नांची उत्तरं आपण या प्रश्नाच्या उत्तरांमध्ये पाहणार आहोत. तर आपण मागच्या वेळी हा प्रश्न बघितलेला होता, पण आज आपण पुन्हा एकदा क्षमाताईंना म्हणते की एकदा तुम्ही तो प्रश्न बघा आणि मी फक्त त्याचा अर्थ सांगते. तस्मै स ह उवाच इह एव अन्तशरीरे सौम्य स पुरुषः यस्मिन् एताः षोडशकलाः प्रभवन्ति इति. हा, तर हा जो मंत्र आहे त्याच्यामध्ये शेवटचा शब्द आहे प्रभवंती. तो खूप महत्वाचा शब्द आहे. कारण ते असं म्हणत नाही 16 कलांचा पुरुष. तो म्हणतोय की या मंत्राचा अर्थ असा आहे की हे प्रिय शिष्या, ज्यामुळे 16 कला उत्पन्न होतात असा पुरुष आपल्या शरीराच्या अंतर्भागात असतो. म्हणजे क्रिएटचा त्याचं जे काय क्रेडिट आहे तो आपण आपल्या ब्रह्माला, किंवा कारण ब्रह्मामुळेच आपण सगळं निर्माण होतं ना, तर आपण त्याला म्हणतो जगत कारण ईश्वर, राईट. तर तोच सगळं निर्माण करतो. तो म्हणजे तो आणि माया अर्थातच. तर ते सगळं निर्माण करतात. तर त्यांच्यापासून या 16 कला निर्माण झाल्या आहेत असं पिप्पलाद ऋषी आपल्याला सांगतात. आता आपण त्याचं स्पष्टीकरण बघू. आणि मागच्या वेळी मी जसं म्हटलं तुम्हाला की या स्पष्टीकरणामध्ये शंकराचार्यांना हा मंत्र फार आवडतो. तर त्यांनी हा मंत्राचं स्पष्टीकरण देताना आपल्याकडे एकूण 6 दर्शन आहेत, म्हणजे सांख्य, न्याय वगैरे वगैरे. तर त्यांनी काय केलं शंकराचार्यांनी की प्रत्येक सांख्य प्रमाणे या मंत्राचा काय अर्थ असेल, किंवा 16 कला म्हणजे काय अर्थ असेल, नंतर मग न्याय म्हणजे काय, त्याचा या ज्या 16 कला आहेत त्याचा काय अर्थ आहे, असं प्रत्येक दर्शनाचं घेऊन त्यांनी सांगितलं. आणि मागच्या वेळी मी तुम्हाला म्हटलं तसं 128 पानांची 128 पानांचं त्यांचं विवेचन आहे. पण आपण म्हणजे यू आर लकी की तुम्हाला मी एवढं काही सांगणार नाही. मी फक्त तुम्हाला समरी सारखं आपण सांगणार आहे. तेवढं जर का आपण केलं तर 8 किंवा 10 क्लासेस फक्त या मंत्रावरती किंवा शंकराचार्यांनी आपल्याला त्याच्यावर सांगितलं त्याच्यावरती आपल्याला फक्त जाणून घ्यायचंय की काय त्यांना म्हणायचंय. 16 कला म्हणजे काय म्हणायचंय, हे विश्व म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, आणि ब्रह्म आणि माया याचा संबंध या 16 कलांशी काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचंय. तर भारद्वाज आणि सर्व ऋषी यांच्यासाठी एक म्हटलेलं आहे त्यांनी की योग योग न्यायती उपन्यास.
असा त्यांनी जे म्हटलंय त्याचा अर्थ की हा तर ते जे काय आपण शिकतो म्हणजे आपण जेव्हा गुरुकडून शिकतो तेव्हा त्याच्यामध्ये 3 गोष्टी लागतात. एक म्हणजे तुमची शिकण्याची तीव्र इच्छा लागते. दुसरं म्हणजे अ, गुरुकडे तुम्ही जे जातात त्यांनी सगळं शिकलेलं असलं पाहिजे. म्हणजे आपण म्हटलं होतं की अ, आपण मुंडक उपनिषदामध्ये ते पाहिलं होतं की त्या गुरुला त्यांनी अ, आपली जी काही परंपरा आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी शिकलेलं पाहिजे. असा गुरु अशा गुरुकडे आपण जायचं. नुसतं आपलं इंटरनेट वाचून असणारा गुरु आपल्याला चालणार नाही असं त्यांनी सांगितलं. अ, आणि त्याच्यातच त्यांनी दुसरं सांगितलं की गुरुकडे तेव्हा तुम्ही जातो तेव्हा तुम्हाला योग्य पद्धतीने जायला पाहिजे. समित पाणी आपण जे शिकलो होतो मुंडकोपनिषदामध्ये तसं म्हणजे प्रोसेस सगळी पूर्ण करून आपण तिथे जायला पाहिजे. आणि मग तिसरी गोष्ट सांगितलं की शिष्याचं अधिकारित्व पाहिजे. आणि हा मुद्दा शंकराचार्यांनी खूपच महत्वाचा म्हणून मांडलेला आहे की तुम्ही ज्याला काय शिकवायचं आहे त्याची तेवढी तयारी पाहिजे. त्याचं अधिकारित्व पाहिजे. आपण नॉर्मल अधिकारित्व आपल्याला तर माहिती आहे की ब्रह्मचर्य म्हटलंय किंवा आपल्याला काय म्हटलं होतं आपण जे काही आपले 6 नियम आपण सांगितलेले होते ते सगळे ते तर पाहिजेच. पण त्याच्याशिवाय अ, जे काय पाहिजे ते त्यांनी आता आपल्याला सांगितलंय तर मी तुम्हाला ते सांगते की अम, अम, मागच्या पेजला. मॅडम मी त्याच्यावरती पुन्हा येते कारण माझा तो कागद पुढे गेला. एनिवे तर जेव्हा आपल्याला हे सांगितलंय त्याच्यामध्ये आपल्याला आणखी काही नियम विवेक चूडामणीमध्ये सांगितले आहेत. ते पण तुम्हाला फॉलो करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं याच्या अधिकारित्वासाठी. तर याच्यानंतर पुरुष म्हणजे काय ते आपण पाहिलं ब्रह्म. आणि दुसरी गोष्ट आपण आधीच पाहिली होती की ब्रह्माला 16 कला नसतात. त्याच्यापासून त्या निर्माण करतात असं या मंत्रामध्ये सांगितलंय. आणि मग आपल्याला 16 कला आणि पुरुष त्यांचा काय संबंध आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर आणि हे जे आहे ते आपल्या शरीरात असतात म्हणतात. आता मग इथे जेव्हा ते शरीरात आहे असं म्हणतात तेव्हा आपण असं म्हणायचं की ब्रह्म किंवा आत्मा हे जर का आपण पाहिलं तर त्याचा अर्थ आपल्या शरीरातलं जे चैतन्य आहे त्याच्याबद्दल ते बोलतात की चैतन्य म्हणजेच ब्रह्म आणि चैतन्य म्हणजेच आत्मा. तर हे जे चैतन्य आहे त्याच्याबद्दल ते बोलतात. आणि हे जे आपलं चैतन्य असतं ते आपल्या शरीरामध्ये तर सगळीकडेच असतं ना. की समजा मी हात म्हटला तर हात माझा हलतोय त्याचा अर्थ तिथे चैतन्य आहे. सगळीकडेच आपल्या शरीरामध्ये ते चैतन्य असतं. मग अशी काय एक जागा आपल्याला सांगता येईल की जिथे हे चैतन्य असतं. तर याच्यावरती अम, आपल्यासारखे जे विद्यार्थी असतात त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारतात किंवा त्याच्यावरती कॉमेंट असं करतात की आपल्या शास्त्राप्रमाणे चैतन्य हे विश्वामध्ये पूर्ण भरलेलं आहे. म्हणजे जरी काय माझ्या हातामधलं ते ऍक्टिव्ह आहे पण याच्या बाहेर जे काय असेल समजा माझा टेबल आहे किंवा माझा कम्प्युटर आहे याच्यामध्ये सुद्धा चैतन्य आहेच. फक्त ते ऍक्टिव्ह नाही आहे. आपल्या शरीरामध्ये असतं ते ऍक्टिव्ह असतं. तर मग आपण कसं सांगणार की अम, त्याचं जे काही स्थान आहे ते कसं आपण सांगायचं. तर शंकराचार्य म्हणतात की जे काय चैतन्य असतं त्याचं जर का आपल्याला स्थान हवं असेल की कुठे चैतन्य आहे, तर उपलब्धी स्थानम म्हणजे जे काय शरीर आहे तिथे जे चैतन्य ऍक्टिव्ह असतं त्याला आपण स्थान म्हणतो, उपलब्धी स्थान म्हणतो. तर म्हणजे आता शरीरामध्ये ते ऍक्टिव्ह असतं, झाडामध्ये ते ऍक्टिव्ह असतं. मग त्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण म्हणू की इथे चैतन्य आपल्याला जाणवतं. आहे सगळीकडेच पण जिथे जाणवतं आपल्याला ते आपल्याला एखाद्या बॉडीमध्ये जाणवतं. आणि दुसरं एक उत्तर असं येऊ शकतं की आपण म्हणतो की आत्मा आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यात म्हणजे तिथे सुरू होतो. आपण पाहिलं होतं ते. तिथे ते सुरू होतं. तसं आपण कदाचित म्हणू शकतो की हे जे चैतन्य आहे ते आपल्या हृदयापासून
सुरू होतं. आता या प्रश्नाच्या उत्तरामध्ये अ, पिपलाद ऋषी म्हणले आहे की इह अंतः शरीरे, म्हणजे हा कुठे असतो? षोडश कलांचा पुरुष तो प्रत्येक शरीरात असतो असं त्यांनी सांगितलंय. मग आता आपण षोडश कला आपण जे बघायला गेलो तर पुढच्या मंत्रामध्ये पूर्ण षोडश कला दाखवलेल्या आहेत. पण हे जे विश्व आहे ते पण त्या 16 कलांमुळे निर्माण झालंय असं म्हणतात. तर 16 कलामध्ये काय आहे की पंचमहाभूत आहेत, आणखी त्याच्यानंतर त्याच्यापासून येणाऱ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि या सगळ्या गोष्टी प्रभवंती, याच्यातला मी जो शब्द सांगितला तुम्हाला, प्रभवंती म्हणजे ओरिजिनेटर. ओरिजिनेटर कोण आहे? तर ब्रह्म आहे. ब्रह्मामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. तर षोडश कला ज्या आहेत त्या ब्रह्मापासून निर्माण झालेल्या आहेत, किंवा ब्रह्म आणि अ, अर्थातच माया याच्यामुळे त्या निर्माण झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणि अ, आपल्या वेदामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा शिकता तेव्हा दरवेळी ते सांगतात की आपल्याला ब्रह्मामुळे अस्तित्व मिळतं. आणि अस्तित्व जे मिळतं ते इंग्लिशमध्ये सांगायला त्यांना सोपं जातं. म्हटलं की दॅट इज अ थिंग. जेव्हा तुम्ही ते इज म्हणता, इज म्हणजे तुम्ही त्याचं अस्तित्व सांगत असता की माझा इथे ग्लास आहे, सो दॅट इज अ ग्लास. तेव्हा मी इज म्हणते त्याचे दॅट इज. तर म्हणून असं इंग्लिशमध्ये शिकवताना आमचे स्वामीजी नेहमी असं म्हणतात की हा जो इजनेस आहे तो आपल्याला ब्रह्मामुळे मिळतो. म्हणजे बेसिकली आपल्याला जे एक्झिस्टन्स मिळतं ते आपल्याला ब्रह्मामुळे मिळतं. आणि आपण म्हणतो ना की ब्रह्म म्हणजे काय आहे की जगत कारण ब्रह्म आहे. म्हणजे जगत जे निर्माण झालं ते ब्रह्मामुळे निर्माण झालं. किंवा त्याचाच शंकराचार्य दुसऱ्या प्रकारे पण म्हणतात की जग ब्रह्म हे जगत कारण आहे, बरोबर आहे. पण जगाला पण आपण विश्वरूप ब्रह्म असं म्हणू शकतो. म्हणजे विश्वाच्या रूपाने जे काय ब्रह्म आहे ते म्हणजे जग. आपण तुम्हाला आता 11वा अध्याय आठवलेला असेल गीतेमधला, की जिथे अर्जुनाला दाखवलं विश्वरूप. विश्वरूप म्हणजे सगळ्या विश्वामध्येच ब्रह्म भरलेलं आहे. तर असं जे रूप आहे, विश्वरूप जे आहे ते म्हणजे जग आहे. तर ब्रह्माला आपण जगत कारण ब्रह्म म्हणतो. आणि या जगाला आपण नाही, ब्रह्माला आपण जगत कारण ब्रह्म म्हणतो, किंवा अ, विश्वरूप ब्रह्म म्हणतो या जगाला. की ब्रह्म हे विश्वाच्या रूपाने आपल्या पुढे आलेलं आहे. म्हणून हे दोन वाक्य महत्वाचे आहेत या मंत्रामधले. आणि शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलं की ते लक्षात ठेवायचं की जगत कारण ब्रह्म हे याचं थीम, या पूर्ण मंत्राचं थीम ते आहे की जगत कारण ब्रह्म आहे, त्यांनी सगळं निर्माण केलंय. म्हणूनच ज्या 16 कला आहेत त्या आपण ब्रह्माने निर्माण केल्या किंवा ईश्वराने निर्माण केल्या. आता दुसरा प्रश्न होता आपला की जगताचा आणि पुरुषाचा, पुरुष म्हणजे ब्रह्म, याचा काय संबंध आहे? तर जग म्हणजे हा जो ब्रह्म आहे याच्यापासून हे जगत निर्माण झालंय. आणि आपल्याला शंकराचार्यांचं खूप महत्वाचं वाक्य, किंवा आपण त्याला म्हणू की महत्वाचं वाक्य आपण म्हटलं होतं, याच्यामध्ये 9 वाक्य मिळणार आहेत आपल्याला. त्यातलं महत्वाचं वाक्य म्हणजे ब्रह्म सत्य जगत मिथ्या. हे वाक्य आपण बघितलेलं होतं. याचा अर्थ ब्रह्म जे आहे त्याच्यामुळे या सगळ्या जगाला एक्झिस्टन्स मिळालेलं आहे. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की जगत हे बेस आहे आणि त्याच्यावरती हे सगळं जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे जगत हे मिथ्या म्हणजे खोटं नाहीये. फक्त त्याला जो का बेस आहे तो बेस आहे ब्रह्म. आणि म्हणून त्याला नुसतं म्हणजे जर का ब्रह्म काढून घातलं तर जगत राहूच शकत नाही असं आपण समजतो. तर ब्रह्म म्हणजे ब्रह्म जे आहे ते म्हणजे या जगाचा अधिष्ठान आहे. हा महत्वाचा शब्द आहे. अधिष्ठान म्हणजे सपोर्ट. सपोर्ट ज्या जगाला मिळतो तो ब्रह्मा मिळालाय. म्हणून ब्रह्माला आपण सत्य म्हणतो आणि जगताला मिथ्या म्हणतो. आता जगत आणि ब्रह्म, तर हा पुरुष जे आपण म्हटलं आता तो कुठे असतो?
तर याच्यासाठी मला पुन्हा आपण जे अम, याच्यामध्ये शिकलेलो होतं मुंडकोपनिषदामध्ये, तुम्हाला आता वाटेल या बाईंना खूपच सोनं आवडतं म्हणून त्या पुन्हा पुन्हा सोन्याची गोष्ट करतात. तर सोनं आणि दागिने आपण खूप वेळा त्या मुंडकोपनिषदामध्ये पाहिलं. तर तुमच्याकडे जर का बांगड्या असतील, तर त्या बांगड्यामध्ये सोन्याच्या बांगड्या, तर त्याच्यामध्ये सोनं आहे. तर मी तुम्हाला, समजा जर का आपण कोणाचं तरी लग्न ठरलं म्हणूया, मे बी आपला महेश, समजा महेशकडे एखादं लग्न आहे आणि त्याचे जे काय व्याही आहेत ते त्याला म्हणतात की तू आम्हाला 10 तोळे सोनं दे. तर आपण जेव्हा व्याहाला सोनं देतो तेव्हा काही आपण असे लगडी करून देत नाही ना, हा हे 10 तोळे सोनं घ्या, असं काही आपण म्हणत नाही. तो आपला एक छान साखळी करेल, बांगड्या करेल किंवा कानातलं काही करेल, असे सगळे दागिने एकत्र करेल आणि जेव्हा तो देतो तेव्हा तो ते त्यांना देणार आहे, हे तुमचं सोनं. तेव्हा तो असं नाही म्हणत की हे सोनं आहे म्हणजे ही काय साखळी आहे ना याच्यामध्ये सोनं आहे, हे जे कानातलं आहे ना याच्यामध्ये सोनं आहे, असं नाही म्हणत. ते जे काय त्यांनी एकत्र दिलं ते सगळं जे सोनं आहे, ते सोनं म्हणून तो देणार आहे. तर दागिन्याला तो बेस काय आहे, तर बेस म्हणजे सोनं आहे. म्हणून आपण जेव्हा दागिने असे एकत्र करून देतो तेव्हा त्याला आपण सोनं म्हणतो. तसं बेस म्हणजे ज्याला आधार आपण जे म्हटलं, अधिष्ठान म्हटलं, तेच म्हणजे बेस. मग आता आपल्या जगताला काय आधार आहे, कुठून सगळं निघालं, तर ब्रह्मामधून निघालं. म्हणून या जगताचं कारण काय आहे, कारण म्हणजेच अधिष्ठान, कारण या जगताचं आहे ब्रह्म. आणि त्याच्यापासून निर्माण काय झालंय, तर जे निर्माण झालंय ते जगत, म्हणजे निर्माण झालंय त्याला आपण कार्य म्हणतो आणि ज्याच्यापासून निर्माण झालं त्याला आपण कारण म्हणतो. तर यांचं जे नातं आहे ते असं आहे की जगाचा जे काय बेस आहे किंवा अधिष्ठान आहे ते ब्रह्म आहे आणि त्याच्यावरून जे काय जग निर्माण झालं त्याला आपण उपाधी म्हणतो. अधिष्ठान आणि उपाधी असे दोन शब्द आपण वापरू. जसं आपण मगाशी सोन्याच्या बद्दल बघितलं, तर दागिने जे आहेत ती उपाधी झाली, आपल्याला जे दिसू शकतं, पण त्याच्या आतमध्ये काय आहे, तर सगळं सोनं आहे. म्हणजे ब्रह्म हे सोन्यासारखे आहे आणि दागिने जे आहेत ते म्हणजे जगतासारखे आहेत. तर हे त्यांचं रिलेशन आहे. आणि मगाशी मी तुम्हाला जे दोन वाक्य सांगितले शंकराचार्यांचे, की जगत कारण ब्रह्म, जगत कारण ब्रह्म, हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. आणि अम, त्याच्यासाठी मग म्हणजे ते जे तत्व आहे तेच आपण आता सांगतोय की आपला ज्याचा काही बेस असेल ते कारण असतं, जगत कारण ते आहे. तर ते आपल्याला इथे सांगितलंय. आणि हे सांगताना मग तर आता खूपच सोपं झालं ना. आपण म्हटलं की जर का एखादी वस्तू आहे म्हणजे दागिने आहेत, तर दागिन्याचा सोन्याचे दागिने आहेत. तर त्याचं कारण काय आहे, कशामुळे निर्माण झाले, ते सोन्यामुळे. तर कारण आणि कार्य हे आपल्याकडे बघायचं आहे. आणि त्याच्या मध्ये हे जे काही ब्रह्म आहे, ब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली आहे. आणि मग सृष्टी सांभाळतात कोण, तर ब्रह्म सांभाळतो. ब्रह्म म्हणजे आपल्याला माहिती आहे की ब्रह्माने आधी तीन म्हणजे हिरण्यगर्भामधून तीन गोष्टी निघाल्या, म्हणजे शिव, सॉरी, ब्रह्म, विष्णू आणि शिव, तीन गोष्टी निघाल्या होत्या. तर त्याच्यापैकी विष्णू आपण जे म्हणतो की तो या जगाचा सांभाळ करतो. आणि ब्रह्माजी त्यांनी हे निर्माण केलं. आणि मग अर्थातच जेव्हा लय होतो तेव्हा आपण शिवाला म्हणतो. तर अशा या ज्या तीन गोष्टी निर्माण केल्या त्या सगळ्या ब्रह्माने निर्माण केलेल्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची की अ, सर्वात सर्वात्मक भाव म्हणजे जगत कारण ब्रह्मा, नाही, अ, आत्म्याला सुद्धा सर्वात्म भाव असतो. म्हणजे जिथे कुठे तुम्हाला अ, जीव दिसेल किंवा प्राणी दिसेल त्या प्रत्येकामध्ये आत्मा आहे, पण तो आत्मा सगळीकडे सारखा असतो. म्हणजे माझा आत्मा खूपच स्मार्ट आहे कोणाचा तरी स्मार्ट नाही आहे असं नाही. सगळ्यांचा आत्मा सारखा असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर याच्यानंतर या मंत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की
ब्रह्मामधून 16 कला निर्माण होतात आणि त्या पुरुष तो जो पुरुष आहे तो शरीराच्या अंतर्भागात राहतो. आता शरीराच्या आत राहतो याचा काय अर्थ आहे? म्हणजे का आपल्याकडे एक आत्मा आहे आणि शिवाय ब्रह्म वेगळा आहे का? असं नाहीये. तर जे काही आहे चैतन्य, ते चैतन्य म्हणजेच ब्रह्म आहे आणि ते चैतन्य कशामुळे येतं? तर आपल्या आत्म्यामुळे किंवा चैतन्य आणि ब्रह्म एकच आहे आणि ते ब्रह्म म्हणजेच आत्मा. हे तिन्ही गोष्टी एक आहेत. आता मूळचा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये हे तर आपण पाहिलं, जगत कारण पाहिलं. तर नंतर इह अंत म्हणजे तो कुठे राहतो? तर शरीरात आपल्या राहतो. आणि मग त्याच्यानंतर कार्य आणि कारण कसं असतं ते आपल्याला शंकराचार्यांनी दागिनेच्या उदाहरणावरून सांगितलं. तर अशी आपण त्या प्रश्नांची उत्तरं काढायचा प्रयत्न केलाय. तर याच्यानंतर आपण जे ऍक्च्युअली जे 16 कला आहेत त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तर मी तो पुढचा मंत्र घेऊया. मी जगत कारण याच्यावरतीच फोकस केलं आणि बाकीचं जे प्रत्येक म्हणजे मी म्हटलं तुम्हाला तसं जे काय दर्शनाप्रमाणे त्यांनी सांगितलंय ते काय मी याच्यामध्ये कव्हर केलं नाही, कारण मला वाटलं ते खूप जास्त होईल असं वाटलं. ओके, आता पुढचा मंत्र बघूया. हा, दिसतोय? हो, दिसतोय. सुरू करू? हो. स ईक्षा चक्रे कस्मिन अहम श्याम, एक श्याम उत्क्रांते. तिथे आहे मध्ये. ईक्षाम, ओके. हा, स ईक्षाम चक्रे कस्मिन अहम उत्क्रांते उत्क्रांतः भविष्यामि कस्मिन वा प्रतिष्ठते प्रतिष्ठास्यामि इति. त्याच्यामध्ये शब्द आहे सह म्हणजे तो, ईशा ईशान चक्र, याच्यात 2 शब्द आहेत. एक दृक म्हणजे विचार करायचं आणि चक्र म्हणजे चक्र. तर ईशान चक्र म्हणजे विचाराचं चक्र जे असते. कस्मात कस्मिन उत्क्रांते म्हणजे त्याच्यापासून निर्माण केले. अहम उत्क्रांत म्हणजे मी शरीरात असतो. भविष्यामी म्हणजे नेहमीच राहतो. आणि मला त्याचं ट्रान्सलेशन करता आलं नाही, पण तसं अर्थामध्ये घेतलेलं आहे. कस्मिन प्रतिष्ठते म्हणजे तो कोण स्थिर असतं? तर तथा प्रतिष्ठास्यामी इति, मी तिथे स्थिर असतो. अर्थात सोपं आहे की त्या पुरुषाने विचार केला की असं कोणतं तत्व आहे की त्यामुळे मी प्राण्यांच्या शरीरात राहतो. आता हा जो पुरुष म्हटलाय आपण तो म्हणजे ब्रह्म किंवा 16 कलांचा जो पुरुष आहे तो तो विचार करतोय की मी या शरीरांमध्ये राहतो. मागाच्या मंत्रामध्ये म्हटलं ना आपण की मी या शरीरांमध्ये राहतो. तर त्या कुठलं तत्व आहे की त्याच्यामुळे मी या शरीरांमध्ये राहू शकतो? तर तो म्हणतो की ज्यामुळे मी प्राण्यांच्या शरीरात राहतो आणि जेव्हा तो प्राणी मरतो तेव्हा मी त्या शरीरामधून जातो. असं कुठलं तत्व आहे? आणि त्या जे काय तत्व असतात त्याच्यामुळे यांचं आयुष्य स्थिर असतं. तर कोणाला सुचतं की आपल्या जीवन जेव्हा सुरू होतं तेव्हा आपल्या शरीरात एक तत्व येतं आणि त्याच्यामुळे आपण जीवनभर राहतो आणि ते गेलं की आपण मरतो. कोणाला एखादं उत्तर सुचतंय? आपण आता एवढ्या गोष्टी पाहिल्या. प्राण, एका प्राण ना? मंत्रामध्ये 2. कोण बोलतंय? प्राण. हा, प्राण. यस, क्षमता आहे ना? हो. हा हा हा, राईट. इथे त्याला म्हणायचं की प्राण जो आहे तो प्राणामुळे मी या शरीरामध्ये येतो आणि राहतो स्थिर आणि इथेच मी स्थिर राहतो आणि
तो प्राण बाहेर गेला की मग मी या शरीरातून जातो आणि मी म्हणजे आत्मा किंवा चैतन्य. तर असं त्यांनी या श्लोकामध्ये सांगितलं. आता आपण त्याचं थोडं स्पष्टीकरण बघूया. तर आपण सुरुवातीला प्रस्तावना पाहिली होती तेव्हा आपण म्हटलं की पुरुष म्हणजे ब्रह्म आणि ज्या काय कला आहेत त्या आपण कला बघणार आहोत. ते सर तर या ज्या 16 कला आहेत तर त्याच्याबद्दल हा जो पुरुष आहे तो विचार करतोय आणि तो म्हणतो की त्याच्यासाठी त्याने तो शब्द वापरलाय ईक्षाम ईक्षाम चक्र. म्हणजे चक्र म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा ईक्षाम चक्र म्हणजे विचाराची जी पद्धत आहे त्याला आपण म्हणतो की ईक्षाम चक्र. तर तो म्हणतो की असा कुठला भाग असेल त्यांच्या शरीरामध्ये की ज्याच्यामुळे अम, मी त्या शरीरात राहतो. तर अर्थातच तो भाग म्हणजे प्राण. आणि अ, प्राणामुळेच हे जे चैतन्य आहे ते आपल्या शरीरात राहू शकतं. आणि प्राण आहे म्हणून आपलं सूक्ष्म शरीर कार्य करू शकतं. आणि ते म्हणतात की अगदी जेव्हा छोटं बेबी असते आईच्या उदरात तेव्हा सुद्धा तिच्या शरीरातलं जे सगळं कार्य होतं. म्हणजे अर्थात हे वेदामध्ये सांगितलंय. म्हणजे शंकराचार्यांनी तिथूनच सांगितलं आपल्याला की तेव्हा सुद्धा तिच्या शरीरातलं कार्य सुरू राहतं कारण तिच्या शरीरामध्ये पण प्राण असतो. आणि म्हणून आपण या तत्वाला श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ असं म्हणतो या तत्वाला. तर ज्येष्ठ सॉरी श्रेष्ठ का, कारण त्याच्याशिवाय पुढे काही जाऊ शकत नाही. शरीरामध्ये प्राणच नसतं तर काय होणार. आणि दुसरं त्यांनी म्हटलंय की जेव्हा हा श्रेष्ठ आहे आणि दुसरं म्हणजे आपण त्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात पाहिलेलं होतं की सगळे इंद्रिय एकत्र येतात आणि मग ते ठरवतात की प्राणच सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि नंतर प्राणाचं प्रतिबिंब आपल्या शरीरात असतं आणि प्राणामुळे जीव सृष्टी आहे. आणि नाहीतर या सुंदर जगाला अर्थाच राहिला नसता. अम, असा प्राण जो आहे तो अर्थातच तो पण ब्रह्मानेच निर्माण केलेला आहे. आणि प्राणामुळे सगळे जिवंत राहतात आणि प्राण गेला की मरतात. तर जीवसृष्टी निर्मितीचा जो भाग आहे तो प्राणामुळे झालाय. किंवा शंकराचार्य म्हणतात या सृष्टीला खरं म्हणजे प्राणसृष्टी असं म्हणायला पाहिजे. कारण प्राण असला तर सृष्टी आहे, नाही तर नाहीये. म्हणजे जिवंत लोक किंवा जिवंत झाड राहणार नाही. म्हणून ते म्हणतात की ही जी सृष्टी आहे याला सुद्धा आपण प्राणसृष्टी असं म्हणायला पाहिजे. तर हा सोपाच होता अ, प्रश्न किंवा त्यांचं स्टेटमेंट की कशामुळे हे चैतन्य आपल्या शरीरात राहतं. तर आपल्याला एक कला किंवा एक तत्व आपल्याला कळलं तर म्हणजे प्राण. आता आपण पुढचा पण मंत्र करू शकतो. अं, पुष्कळ वेळ आहे अजून. हा, तर श्यामाताई तुम्ही तो म्हणू शकता का? हो हो, हा, म्हणते. तुम्ही स्लाइड दाखवणार आहात का मी हो हो असंच हो. म्हणू? आलं आलं. ओके ओके, हा, वाचते आता. हं. स प्राणम असृजत प्राणात श्रद्धाम खम वायु ज्योति आपः पृथ्वी इंद्रिय मन अन्न अन्नात वीर्यम तपः मंत्राः कर्म लोकाः लोकेषु च नाम च. झालं ओके. गुड. हा, सह म्हणजे पुरुष किंवा चैतन्य आणि प्राणम म्हणजे प्राण असृजत सांगते नंतर की निर्माण झालेलं. आणि अ, प्राणापासून अ, प्राणे श्रद्धा श्रद्धा निर्माण होते. खम म्हणजे आकाश, वायू ज्योती म्हणजे तेज आणि आप म्हणजे पाणी, पृथ्वी ही पृथ्वी, इंद्रियम इंद्रिय, मनः म्हणजे मन, अन्नम म्हणजे आपल्या सगळ्या प्रकारचं अन्न, अन्नात वीर्यम अन्नापासून वीर्य मिळतं किंवा बलशक्ती मिळते. अ, तप तपह मंत्र तप म्हणजे तप
मंत्र हा म्हणजे मंत्र किंवा आपलं वेद, वेद असं म्हणता येईल. कर्म आणि लोकाहा म्हणजे जे काय आपले 14 लोक आहेत, स्वर्ग आणि नरक मिळून हे सगळे 14 लोक. लोकेशु च अ, असृजत, अर्थ सांगते. त्याने प्राण निर्माण केला. नंतर प्राणापासून श्रद्धा, आकाश, वायू, तेज, पृथ्वी, इंद्रिय, मन, अन्न या आणि अन्नापासून वीर्य आणि तप, मंत्र, मंत्र म्हणजे म्हटलं तसं वेद, कर्म, लोक, आय आणि नाम एवढं निर्माण झालंय. तर याच्या म्हणजे आपल्याला जी 16 नावं हवी होती, ती 16 नावं या मंत्रामध्ये त्यांनी दिलेली आहेत. तर आपण थोडस त्याचं स्पष्टीकरण बघू. त्या पुरुषाने प्राण निर्माण केला. आणि आता जे म्हटलं आपण प्राणापासून श्रद्धा, आकाश, अ, श्रद्धा, आकाश, वायू, तेज, पृथ्वी म्हणजे आपण पंचमहाभूत म्हणतोय, इंद्रिय, मन, अन्न हे सगळं निर्माण होतं. आणि नंतर मग अन्नापासून वीर्य निर्माण होतं. वीर्य आणि सुद्धा तप, मंत्र आणि कर्म हे सगळं त्याच्यापासून निर्माण होतं. अर्थातच लोक 14 लोक आहेत ते. आणि आपलं जे नाव आहे ते पण. आता मी थोडस मी तुम्हाला दुसरी स्लाइड करून दाखवेन. पण आता मी असं केलं की आताची जी मोठी लिस्ट होती ना ती मी डिव्हाइड केली. एक म्हणजे पाच पाच महाभूत, म्हणजे आधी आपल्याला दाखवलंच आहे, आकाश, वायू, अग्नी, तेज आणि पृथ्वी, 5 महाभूत ते झाले. नंतर मग लोक म्हणजे जे 14 लोक एक झालं. दुसरं म्हणजे अन्य, अन्न, वीर्य आणि नाम हे मी 4 एकत्र केलं. नंतर मग प्राण, मन आणि इंद्रिय हे 3 मी एकत्र ठेवले, कारण ते आपल्या शरीराच्या आतमध्ये असतात. नंतर बाहेरच्या गोष्टी म्हणजे मंत्र किंवा वेद. नंतर आपण जे कार्य करतो कर्म ते, तप आणि श्रद्धा या गोष्टी मनाच्या आहेत किंवा भावनेच्या आहेत किंवा ज्या आपण करतो ऍक्शन्स ज्या आहेत, म्हणून मी त्या 4 एकत्र केल्या. तर अशा 16 गोष्टी आहेत. तर पुन्हा सांगते, पंचमहाभूत, नंतर लोक, अन्न, वीर्य आणि नाम हे 4. नंतर आपल्या शरीरात असणारे प्राण, मन आणि इंद्रिय. आणि नंतर मग ज्या आपण गोष्टी करतो त्या गोष्टी म्हणजे किंवा मनुष्य प्राणीने जे निर्माण केलंय त्याच्यामध्ये वेद, कर्म, तप आणि श्रद्धा या 4 गोष्टी. अशा जर का आपण ठेवल्या तर त्या 16 गोष्टी होतात. अशा ज्या 16 गोष्टी आहेत या ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. आता वेद हे आपण म्हणतो की सदाशिवापासून सदाशिवापासून सुरू झालेले आहेत. आणि म्हणून आणि ते अपौरुषीय आहेत. म्हणजे आपण निर्माण केलेले आहेत असं मी म्हटलं ते थोडंसं चुकलं, कारण आपण निर्माण केले नाही, ते पण सदाशिवाने निर्माण केलेले आहेत. आणि श्रद्धा श्रद्धा असते ती पण ईश्वराने आपल्याला दिलेली असते. तप किंवा उपासना आपण जे करतो ती, आणि कर्म जे काय आपण करतो. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्रिया आपण ज्याला म्हणू शकतो अशा आहेत. आणि याच्यापैकी आपल्या मुंडकोपनिषदामध्ये आपल्याला सांगितलं होतं की व्यक्तीच्या अशा 16 कला असतात. किंवा आता आपण जे पाहिलं की ईश्वरातल्या सॉरी जगातल्या या सगळ्या कला असतात. पण त्याच्यापैकी आपल्या व्यक्तीच्या जर का म्हटलं तर या ज्या काही 16 कला आहेत त्या आपल्यामध्ये पण असतात. तर कारण आपल्या शरीराचा बहुतेक भाग पंचमहाभूतांपासून झालेला असतो. तर या ज्या 16 कला आहेत त्या कलांपैकी आपलं जेव्हा मरण होतं तेव्हा 15 कला त्याच्यामध्ये विलीन होतात. आणि फक्त एक कला राहते, ती म्हणजे आपलं नाव असतं ते राहतं. म्हणजे समजा एखादी व्यक्ती मेली तर एक्स एक्स व्यक्ती मेली तरी आपण जर मेलं तरी आपण सांगतो ना कोण मेलं तर एक्स मेला, म्हणजे त्याचं जे नाव असतं
ते तरी पण राहतं. म्हणून आपल्या धर्मामध्ये असं म्हणतात की 16 कला असतात, पण त्याच्यापैकी 15 कला आहे जेव्हा आपण मरतो तेव्हा त्या विलीन होतात, पण त्याच्यातलं फक्त नाव राहतं शेवटपर्यंत. तर अ, या मंत्राच्या प्रकरणात अ, पिप्पलाद ऋषी म्हणतात की संपूर्ण वैदिक ज्ञान याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि वेदामध्ये विश्वाला षोडश कला असं म्हटलेलं आहे, किंवा प्रपंच आपण ज्याला म्हणतो त्याला षोडश कला षोडश कला पुरुष असं म्हणतात. हा दुसरा आपण अर्थ इथे बघतोय की आपलं जे काय विश्व आहे त्याला सुद्धा षोडश कला म्हणतात. आणि षोडश कलांचा असा हा पुरुष आहे त्याला विश्वरूप ईश्वर असं पण म्हणतात. पण त्यांनी ह्याच्यामध्ये एक अट अशी घातली आहे की अ, ते दोन्ही एकरूप जेव्हा होतात तेव्हा ईश्वर हाच जगत कारण असतो आणि तोच जगत असतो. आपल्याला माहिती आहे की सोन्याचे दागिने म्हटले की आपण दागिना पुढे दिसला तरी आपल्याला माहिती असतं की याच्यामध्येच सगळं सोनं आहे. तसं आपलं जे सगळं ईश्वर आहे, म्हणजे अर्जुनाला त्यांनी जे दाखवलं सगळं संपूर्ण जग ॲज अ विश्वरूप, तर विश्वरूप म्हणजे काय की विश्वामध्ये जे काय असेल त्याच्यामध्ये ब्रह्म आहेच असंच त्याला सांगायचं होतं. म्हणजे आपण जे जगत कारण ब्रह्म म्हणतो ते कुठे आपल्याला दिसतं, तर संपूर्ण तुम्ही जर का एकत्र केलं जे विश्वरूप होतं तशापैकी प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्म आहेच. अशा प्रकारे आपल्याला त्या ब्रह्माकडे बघायचंय, जगत कारण ब्रह्म म्हणून. तर ईश्वराने हे विश्व निर्माण केलं आणि तोच सांभाळतो आहे आणि सगळं शेवटी लीन होतं ते पण अ, अ, विश्व ईश्वरामध्येच लीन होतं. तर या एक इथे शब्द होता अ असं असं मी बघते, असमीन शरीरे. तर शरीरात असणाऱ्या पुरुषामध्ये जागृत प्रपंच निर्माण होतो. ते वाक्यामध्ये बरोबर नाही मला वाटतं. नाही, हा. तर मागच्या मंत्रामध्ये आपण पाहिलं की हा कुठे राहतो, तर तो असमीन शरीरे म्हणजे शरीरामध्ये राहतो. आणि शरीरात राहणाऱ्या पश्याचं जागृत प्रपंच सॉरी, ते वाक्य काढून टाकतात, मी करेक्ट करून मग पुढच्या वेळी सांगेन ते. तर पण जेव्हा केव्हा प्रलय होतो तेव्हा ही जी सगळी संपूर्ण सृष्टी असते ती ब्रह्मामध्ये विलीन होते. तर निर्माता तोच आहे, सांभाळणारही तोच आहे आणि लय होतं तो पण जगत कारण ईश्वरामध्ये होतं. असं आपल्याला हा 6.4 मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि इथे त्यांनी पूर्ण लिस्ट दिलेली आहे. तर मे बी आय कॅन जस्ट शेअर माय दिस डॉक्युमेंट. मी पुन्हा याची एक स्लाइड करून तुम्हाला पाठवेन. दिसतंय का? दिसतंय आता? हो, ओके. दिसतंय. हा, दिसतंय ना. हा. तर असं मी म्हटलं की आपले 6 जे आहेत म्हणजे 16 जे आहेत ते पंचमहाभूत, लोक, अन्न, वीर्य आणि नाम, प्राण, मन आणि इंद्रिय, वेद, कर्म, तप आणि श्रद्धा, हे 4 असे एकूण आपले 16 कला किंवा 16 अवयव आहेत. एक्सक्यूज मी, ते 5 पंचमहाभूतात अग्नी आणि तेज एकत्र दोन्ही सेम आलं ना? आप नाही आलं हो.
त्याच्यात जल पाहिजे. आप. आप म्हणजे काय? जल. जल आप. तो जल नाही राहिलं. ते राहिलंय. अग्नी आणि तेज दोन्ही सेमच आहे. बरोबर बरोबर. नंतर मी करेक्ट करेन. बरोबर आहे. पंचमहाभूत लक्षात ठेवलं तरी चालेल. तर असे आपल्याला षोडश कला सांगितली त्यांनी आपल्याला. आता पुढचा जो मंत्र आहे ना त्याला पण बरंच एक्सप्लेनेशन आहे. तर आता आपण इथे थांबूया. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.